स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे किचन रेसिपी अँड लाईफस्टाईल व्लॉग। तर आज मी बनवणार आहे बीटरूटचा पराठा। तर मी बीटरूट पराठा बनवण्यासाठी एक 2 बटाटे घेतलेले आहेत आणि बीट घेतलेलं आहे, शिवाय पनीर घेतलेलं आहे आणि त्याचे छानसं असं सगळ्याचं मिश्रण करून पराठा बनवलेला आहे। तर यामध्ये तुम्ही अजूनही भाज्या वापरू शकता, जसं पालक वगैरे तुम्हाला ज्या आवडील तशा तुम्ही भाज्या वापरू शकता। तर मी या 3 पदार्थाचं मिश्रण करून बीटरूटचा पराठा बनवलेला आहे। तर जर तुम्हाला हा पराठा बघायचा असेल तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि जर आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। आज आपण बनवणार आहोत पोटॅटो बीट पराठा। तर त्यासाठी मी 1 बीट घेतलेला आहे आणि 2 बटाटे घेतलेले आहेत। आता आपण हे 2 बटाटे शिजवून घेऊयात आणि बीटचे साल वगैरे काढून त्याला छान असं किसून घेऊयात। मी बीटाचे आता छान साल वगैरे काढून घेतलेले आहेत। आता आपण त्याला या खिसणीच्या साहाय्याने खिसून घेऊयात। बघू शकता इथे मी छान असे बीट खिसून घेतलेले आहेत। आपण बीट खिसून घेतलेले होते, तर आपण हा बीटचा ना कच्चापणा जाण्यासाठी थोडंसं असं त्याला परतून घ्यायचं आणि त्याचा कच्चापणा सगळा काढून घ्यायचा। छान असं परतल्यानंतर ना कच्चापणा निघून जातो, त्यामुळे थोडंसं असं परतून घ्यायचं। तर मी आता परतून घेते मी। तोपर्यंत इथे मी बटाटे शिजवून घेतलेले होते, ते छान असे शिजलेले आहेत। बटाटे छान असे शिजले की त्याचे आपण आता साल काढून घेऊयात आणि त्याला चांगलं मॅश करून घ्यायचं। बघू शकता इथे तुम्ही आपलं बीट छान असं शिजलेलं आहे। आता बीट शिजलेलं आहे, आपण आता पराठ्याचं स्टफिंग बनवून घेऊयात। बघू शकता तुम्ही आता आपण हे बटाटे चांगले मॅश केलेले आहेत, त्याच्यामध्ये आता आपण हे शिजवून घेतलेले बीटरूट टाकून घेऊयात आणि त्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। तर मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं पनीर खिसून घेते। आता आपण याच्यामध्ये लसूण, मिरची 2 आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेतलेली आहे। नंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची, थोडासा गरम मसाला, कोरिएंडर पावडर टाकून घ्यायची आणि चवीनुसार आपल्याला जेवढं हवंय तेवढं मीठ टाकून घ्यायचं। बघू शकता इथे तुम्ही आता छान आपलं स्टफिंग असं रेडी आहे। तर आता आपण कणिक मळून घेऊयात। थोडंसं बेसन पीठ 1 चमचा घेतलेला आहे आणि मीठ टाकून छान असं आपण कणिक मळून घेऊया पराठ्यासाठी। बघू शकता इथे तुम्ही छान असं आपली कणिक मळून झालेली आहे। आता आपण यामध्ये सारणचं स्टफिंग करून घेऊया। आता आपण पराठे करून घेऊया। त्यासाठी मी एक चपातीचा गोळा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण आता बनवलेलं सगळं स्टफिंग भरून घ्यायचं। बीटरूट, बटाटा, पनीर आणि थोडेसे मसाले आहेत, ते स्टफिंग असं याच्यामध्ये भरून घ्यायचं। छान असं आता मी स्टफिंग भरून घेतलेलं आहे आणि तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही लाटून घेऊ शकता। मी ते गोल आकारामध्ये लाटून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं आहे तर चौकोनी आकारामध्ये, त्रिकोणी आकारामध्ये लाटू शकता। मी गोल आकारामध्ये लाटत आहे। जाड हवाय तुम्हाला मीडियम। आपला पराठा लाटून झालेला आहे। आता आपण त्याला छान असं खरपूस भाजून घेऊयात। छान असं आपण त्याला आता तूप, बटर किंवा तेल काही लावून शकता तुम्ही आणि छान असं भाजून घेऊयात आपण आता त्याला। मी ते आता त्याला छान असं बटर लावून घेते। छान असा आपला खरपूस असा पराठा भाजलेला आहे बघा आणि छान लागतो सगळ्या। आणि तुम्हाला जसं त्याच्यामध्ये अजून भाज्या हव्या असतील तरी तुम्ही टाकू शकता, पालेभाज्या, पालक वगैरे काही हवे असेल तरी तुम्ही ते टाकू शकता। तर बघू शकता तुम्ही इथे छान असा आपला बीटचा पराठा तयार आहे। तर तुम्ही पण बनवू शकता, ही रेसिपी सोपी आहे। त्याच्यामध्ये मी बटाटा घातलेला आहे, शिवाय पनीर घातलेलं आहे आणि बीट घातलेलं आहे। तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर अजून भाज्या हव्या असतील तर त्या टाकू शकता, जसं की पालक वगैरे किंवा अजून कोणती भाज्या हवी असेल तुम्हाला ती टाकू शकता आणि छान असं त्याचं सगळं मिश्रण करून तुम्ही पराठा बनवू शकता। तर तुम्हाला तर माहीतच आहे बीट आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे। बीटरूटचा पराठा जर आपण खाल्ला तर आपल्या शरीरातील ऊर्जा तर मिळतेच आणि शिवाय पौष्टिक आहे, त्यामुळे आपण हा बनवू शकतो।
तुम्हाला माहिती आहे बीटामध्ये लोहा आहे, फायबर आहे, व्हिटॅमिन सी आहे, त्यामुळे आपल्या शरीरासाठी तर ते महत्त्वाचं आहेच. त्यामुळं आता आपण रोज तर नाही बनवत बीटाचा पराठा, त्यामुळे आठवड्यातून 1-2 वेळा तर आपण बनवू शकतो. आणि जर आपली रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि छान पराठा झालाय, पौष्टिक पराठा झालाय, तर माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. बाय.